हॅलो मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का की शेअर मार्केटचा इतिहास काय? दर 4 वर्षांनी स्टॉक मार्केट करेक्शन देतं, क्रॅश होतं किंवा खाली पडतं. तुम्ही त्याला काहीही बोला. विश्वास नाही बसत आहे तर त्याला पाहूया. 1992 हर्षद मेहता सर्वांना माहिती असेल. हा स्कॅम ज्यावेळेस झालता त्यावेळेस मार्केट ऑलमोस्ट 40% डाऊन झालं. त्यानंतर सलग 4 वर्षांनी 1996 साली इंटरेस्ट हाय झाल्यामुळे एकदा मार्केट क्रॅश झालं, ज्याचा इफेक्ट मार्केटवरती 30% पडलेला. 2002 साली सुद्धा मित्रांनो पुन्हा मार्केट इथे क्रॅश झाले. कारण होतं ते ग्लास झाल्यामुळे. तर किती पर्सेंटनी खाली पडलं असेल तर 50% करेक्शन त्यावेळेस मार्केटमध्ये आलं. 2004 बीजेपी इलेक्शन हरल्यामुळे मार्केट 15% क्रॅश झालं आणि बॅक टू बॅक लोअर सर्किट लागत होता. आणि आतापर्यंतच्या इतिहासामध्ये 2008 साली 60% मार्केट क्रॅश झालं. तर कशामुळे? ग्लोबल फायनान्शियल क्रायसिस त्यावेळेस 60% मार्केट डाऊन झालं. तसंच 2010 ते 2012 या साली मार्केटने 0% रिटर्न दिला. तसंच मित्रांनो 2016 साली सुद्धा मार्केट क्रॅश झालं. तर कारण काय? कारण हे होतं की 2016 साली मित्रांनो पुन्हा मार्केट पडले होते. ओव्हरनाईट चायनाची जी करन्सी होती युआन हिला डिव्हॅल्यू केले गेले होते. आता सगळ्यात इम्पॉर्टंट 2020 मित्रांनो तुमच्या माझ्या डोळ्यासमोर मार्केट किती प्रमाणामध्ये पडले होते आणि त्याचा इम्पॅक्ट मार्केटवरती काय झाला हे तुम्ही सर्वांनी पाहिलं असेल. 2020 मध्ये म्हणजे आपण त्याला कोविड क्रॅश सुद्धा बोलतो, त्यावेळेस मार्केट 40% पडलं होतं. आता पुन्हा 4 वर्षांनी 2024 चालू आहे. तर 2024 साली तुम्हाला काय वाटते की मार्केट पडेल किंवा एक नवीन करेक्शन आपल्याला मार्केटमध्ये बघायला भेटेल? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू.